सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो। आपण धार्मिक सण आणि परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो। बीड, उज्जैन, नांदगाव जिल्हा नाशिक, राक्षस भुवन हे 3 आणि बीड येथील शनी देवस्थान अर्धे असे 3.5 तिथे शनीचे आहे। बीड येथील शनीचे देवस्थान सध्या 2 एकरच्या जागेत वसलेले असून बीड शहराला तसा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे। शहरातील कंकालेश्वर, शहंशाह दर्गा, किल्ला, खंडोबा मंदिर, दीपमाळ, जटाशंकर मंदिर, खंडेश्वरी मंदिर, शिदोडचे महालक्ष्मी मंदिर, खजना बावडी आदी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे हे बीड शहराच्या परिसरात आहेत। आपण एकदा अवश्य भेट द्या। शनीचे मंदिर विक्रमादित्य राजाच्या काळापासून अस्तित्वात असल्याची आख्यायिका आहे। 1952 साली निजामशाही या मंदिराला सनद प्राप्त झालेली आहे। ऐतिहासिक काळात शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीचे पात्र शनी देवस्थानपर्यंत होते। पुढे पर्जन्यमान घटत गेले आणि तशी मंदिर आणि बिंदुसरा पात्रामध्ये वस्ती वाढत गेली आणि नदी मंदिरापासून लांब गेली। मंदिरात 2 विहीरपैकी एक पुरातन बाराव आहे। या दोन्ही विहिरीचे पाणी पिण्यायोग्य असून कधी आटत नाही। बीड जिल्ह्यात गोदावरी काठी गेवराई तालुक्यात राक्षस भुवन हे गाव वसलेले आहे। येथील शनी मंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। या तीर्थक्षेत्री शनिदेवांचे प्रथमपीठ आहे। अशी आख्यायिका आहे की श्री प्रभू रामचंद्राच्या हस्ते या मंदिराची स्थापना झालेली आहे। या मंदिरात यमी, काल, शनी आणि बृहस्पती यांच्या मूर्ती आहेत। या शनी मंदिरात शनी महाराजांची जागृत आणि पुरातन मूर्ती आहे। या मंदिराचे महत्त्व असे की या कालाची पूजा केल्याशिवाय शनीची पूजा होत नाही। या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम याची स्थापना शनी महाराजासमवेत केलेली आहे। तसेच घटी वा यमी किंवा वेळ म्हणतो आपण याची या ठिकाणी स्थापना केली आहे। येथे राहू आणि केतू यांच्या मूर्ती असून शनी महाराजांच्या बाजूला बृहस्पतीची स्वतंत्र मूर्ती आहे। मंदिरातील शनी महाराजांच्या मूर्तीची स्थापना श्री रामचंद्राच्या हस्ते झाली आहे। त्रेतायुगात ज्यावेळी रामाला 7.5 होती त्यावेळी अगस्त्य ऋषींनी रामाकडून शनी महाराजांची स्थापना करवलेली आहे। या ठिकाणी जो भक्त येईल त्याचे मी रक्षण करील असा शनीने वर दिलेला आहे। यामुळे याचे नाव रक्षोभुवन असून अपभ्रंशाने राक्षसभुवन असे झालेले आहे। द्वापार युगात श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या ठिकाणी पूजा करण्यास सांगितलेले होते। या ठिकाणी प्रत्यक्ष नवग्रह अवतीर्ण आहेत। येथे गणेश, नरसिंह आणि दत्त भगवान अवतीर्ण झालेले आहेत। नवग्रह मंडळाची स्थापना असल्याने जन्मलग्न कुंडलीचे दोष नष्ट करता येतात। शनी महाराजासमवेत कालाची स्थापना असल्याने कालसर्प शांती, श्राद्ध विधी इत्यादी कर्मे केली जातात। विष्णुपदाची जी 19 ठिकाणे भारतात सांगितली आहेत त्यात हे तीर्थ असल्याने पितृमुक्तीची कार्य गोदावरी काठी केली जातात। महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्यात नास्तानापूर गाव आहे। या ठिकाणी शनीचे दुसरे पीठ आहे। स्वयंभू मूर्तीबाबत व स्थानाबाबत काशीखंड, महाभारत, रामायण, लीलावती या ग्रंथात याचा उल्लेख सापडतो। या ठिकाणाबाबत वयोवृद्धाकडून व ग्रामस्थाकडून असे ऐकावयास मिळते की श्रीराम या ठिकाणी 2 वेळा येऊन गेलेले आहेत आणि रावणाने सीताचे हरण केल्यानंतर सीतेचा शोध घेत राम मनमाडजवळील अनकाई किल्ल्यावर अगस्ती ऋषीच्या दर्शनासाठी गेले असता अगस्ती ऋषींनी त्यांना आपली दुःख कथन केली असता अगस्ती ऋषींनी श्रीरामास सांगितले की रावण व राम या दोघांची रासपूर्तता आपणावर जर रावणावर विजय मिळवायचा असेल तर आपण 7.5 शनीची स्थापना करावी। रामाने शनीची स्थापना करायचे ठरवले व रामचंद्राने अगस्ती ऋषीचा निरोप घेऊन सीतेचा शोध घेण्यासाठी पुढे निघाले। त्या काळी हा भाग म्हणजे दंडकारण्य असून ओळखला जाई। सीतामाईचा शोध घेत श्रीरामचंद्र नशरथपूर म्हणजे आताचे नस्तनपूर या ठिकाणी आले। संध्याकाळ खूप झाल्याने घनदाट वृक्षाच्या छायेमुळे पुढे जाणे शक्य झाले नाही, म्हणून या ठिकाणी श्रीरामाने मुक्काम करण्याचे ठरवले।
राम लक्ष्मण त्रिकाळ संध्या करीत असत. संध्याकाळची वेळ झाल्याने प्रभू रामचंद्र संध्या करू लागले. सूर्यास अर्घ्य देत असताना रामचंद्राच्या हातात सूर्याने नस्तनपूर येथे क्षेत्री असलेली स्थापन केलेली शनीची मूर्ती दिली. रामाने या शनिदेवाच्या मूर्तीचे पूजन करून या ठिकाणी मूर्ती स्थापन केली. सदर मूर्ती वालुकामय रत्नजडित अशी मूर्ती आहे. सकाळी पूजा अर्चा करून रघुरामचंद्रांनी सीतामाईच्या शोधासाठी पुढे मार्गक्रमण केले. श्री क्षेत्र उज्जैन जिल्हा उज्जैन मध्य प्रदेश राज्यात असून येथे संगमावर पश्चिमाभिमुख पिंड स्वरूपातील नवग्रह मंदिर प्रसिद्ध असून हे तिसरे पीठ आहे. राजनैतिक इतिहास उज्जैनाचा खूप मोठा आहे. उज्जैनच्या ऐतिहासिकतेचे प्रमाण 600 वर्षापूर्वी मिळालेले आहे. भारतात जे 16 जनपद होते त्यापैकी अवंती जनपद एक होत आहे. अवंती उत्तर आणि दक्षिण या 2 भागामध्ये विभक्त होऊन गेलेले होते. उत्तरी भागाची राजधानी उज्जैन होती तर दक्षिणेकडची राजधानी महिष्मती होती. त्यावेळी चंद्रप्रघोत गुजर नावाचा सम्राट सिंहासनारूढ होते. या मंदिरात 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे.